न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू व तलासरीत 4 श्रमसहितांविरोधात माकपा महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने। डहाणू व तलासरी येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी माकपा तसेच महाविकास आघाडी यांच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 श्रम संहिता कायद्यांविरोधात तसेच कामगार व शेतकरी विरोधी निर्णयांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत सरकारच्या धोरणांचा निषेध केला। 4 श्रमसंहितांमुळे कामगारांचे हक्क कमी होत असून कंत्राटीकरणाला प्रोत्साहन मिळत आहे, असा आरोप करण्यात आला। या कायद्यांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेवर व रोजगार स्थैर्यावर परिणाम होईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। तसेच भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर 18% कर लावण्यात येणार असून अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालावर 0% कर आकारण्याच्या निर्णयाविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। या धोरणामुळे देशांतर्गत उद्योग, लघु उद्योग तसेच शेतकरी वर्गाचे नुकसान होईल, असा आरोप करण्यात आला। या आंदोलनात माकपाचे केंद्रीय कमिटी सदस्य तथा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने पार पडली। त्यांनी सरकारने कामगार व शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला। यावेळी माकपाचे डहाणू तालुका सेक्रेटरी रडका कलंगडा, चंद्रकांत घोरखाना, लहानी दौंडा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट चे तन्मय बारी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चे काकडे साहेब, संजय पाटील, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, मधुबाई धोंडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्षा वायडा तसेच तलासरी तालुका सेक्रेटरी लक्ष्मण डोंभरे, नंदकुमार हडळ, सुनीता शिंगडा, गुलाब वाडिया, विजय बोंदले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आंदोलन शांततेत पार पडले असून भविष्यात सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। कामगारांवर जो भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जो कामगारांवर हल्ला केलेला आहे कामगार कायद्याच्या माध्यमातून, त्या अनुषंगाने आपल्या भारत देशातील सर्व कामगारांच्या ज्या संघटना आहेत, या संघटनांनी एकत्र येऊन आज संपूर्ण भारत देशामध्ये या सरकारच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये निदर्शन करण्याची, त्यांना विरोध दर्शवायचा अशा प्रकारचा निर्णय या सर्व कामगार संघटनांनी घेतला, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतला। त्या अनुषंगाने आपण पालघर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये आज या प्रकारे निदर्शन होत आहेत। त्या अनुषंगाने आपण तलासरीमध्ये या ठिकाणी आपण या सरकारच्या विरोधामध्ये आणि कामगारांच्या कायद्यांमध्ये जो बदल केला त्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी सरकारला असं दाखवून देतोय की अशा पद्धतीने जो कामगारांवर हल्ला चढवलेला आहे कायद्याच्या माध्यमातून, हा या भारत देशातला कामगार हे सहन करणार नाही, अशा प्रकारच्या सरकारला आपण या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून आपण दाखवून येणार आहोत। आजच्या या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या तलासरी तालुक्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड लक्ष्मण डोंगरे, त्याचप्रमाणे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड नंदू हडळ, या तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते, त्याचप्रमाणे महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड सुनीता शिंगडा, सर्व महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आणि उपस्थित सर्व लढाऊ कॉम्रेड्स बहीण आणि भावांनो, पूर्वी जे कामगार कायदे जवळजवळ 29 कामगार कायदे आज आपल्या देशामध्ये आहेत, 29। त्यामध्ये एखाद्या कारखान्यामध्ये कामगार काम करत असतील तर त्यांना युनियन बनवण्याचा अधिकार आहे, आणि किती कामगार असतील ते युनियन बनवू शकतात, किंवा किती कामगार असतील तर युनियनचे रजिस्ट्रेशन करू शकतात। 7 कामगार असले तर कामगारांची युनियन बनवू शकतात आणि युनियन रजिस्ट्रेशन करू शकतात 7 कामगार। परंतु आता हा कायदा त्यांनी बंद केलेला आहे। या 4 श्रमसंहितांना 29 कामगार कायदे, हे सरकार म्हणतं की 29 कामगार कायदे हे वेगवेगळे एवढे मोठे कायदे नको आम्हाला, फक्त 4च कायदे आणायचे। तर सर्व 29 कामगार कायदे एकत्र आणले आणि 4च कायदे बनवले। या 4 कायद्यामध्ये त्यांनी तरतूद काय केली, आता आपण ज्या कंपनीत काम करतो
त्या कंपनीमध्ये समजा 100 कामगार असतील, तर एखाद्या कामगाराला कंपनीतून करायचं असेल तर त्या कंपनी मालकाला सरकारच्या दरबारी जावं लागतं, लेबर कमिशनकडे जावं लागतं, त्याला पत्र द्यावं लागतं का या कामगाराला मी कंपनीतून काढणार आहे. तर तो लेबर कमिशनर कामगार आयुक्त विचारतो का तू ह्या कामगाराला का काढणार, तर त्या कंपनी मालकाला उत्तर द्यावं लागायचं. आता काही कामगार कायद्यामध्ये बदल काय केला की 300 कामगार असतील तर 300 कामगार एवढ्या मोठ्या कंपन्या नाही आहेत. 100 कामगाराच्या खाली आणि 40 कामगाराच्या वरती अशा देशामध्ये 93% कंपन्या आहेत. म्हणजे सर्व कंपन्या या कायद्यामधून बाहेर जाणार. म्हणजे कंपनी मालक ठरवणार तुला घ्यायचं तर आज घेतो कामावर, उद्या तुला मी काढून टाकणार. कोणी कुणाला विचारू